हां, मी API कैलास सर्जेराव लहाने, नेमणूक MIDC सिडको पोलीस स्टेशन. गुन्हा 137/26 कलम 89, 110, 35 बेन्यास सह कलम 3A, 23, 25 PCPNDT ॲक्ट 1994 प्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल आहे. यामध्ये रिजवाना बेगम अरबाज सय्यद, वय 26 वर्ष, ही राहणार बलुच गल्ली, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर. हिची गर्भलिंग तपासणी करता तिच्या पतीने बाजूच्या सरकारी दवाखान्यामध्ये ओळखीचा शंकर दादाराव आढावे याच्या मार्फतीनं पुढील ओळख त्याची अनिल सपकाळ याच्याशी करून दिली व पुढे तपासणी करून गर्भपात करण्याचे ठरवलेलं होतं. तर अरबाज आरोपी हा पती असल्याने त्यांनी तिला न सांगता तिला गोळी वगैरे दिली. ऑलरेडी तिला 2 मुली होत्या. त्या अनुषंगाने त्याला वाटलं आपण मुलगा असावा आपल्याला, ह्या हेतूने त्यांनी करायला सुरुवात केली. तर मग त्यांच्या घरीच तिला बोलवलं होतं. त्या अनुषंगाने एक डॉक्टर आणि एक नर्स असे डॉक्टर सतीश सोनवणे हा तपासून गेला होता. त्यानंतर त्या गोळ्या वगैरे देऊन ऑपरेशनसाठी कमल गोकुल तीनगोटे यांना बोलवण्यात आलं होतं जालन्यावरून. ती तपासणी झाल्यानंतर तिला जास्त त्रास होत होता. जास्त त्रास झाल्याने ते पोलीस स्टेशनला तिचे वडील आले व असं गर्भपात करायचा प्रकार चालू आहे असं कळल्यानंतर आम्ही 2 मोबाईल पाठवली. 2 मोबाईल पाठवून ती ताब्यात घेतली. त्या मुलीला ताब्यात घेऊन आपण सरकारी दवाखान्यात येथे औषधोपचार आम्ही पाठवलं. त्यानंतर 6 तारखेला ते ॲडमिट असून 8 तारखेला डिस्चार्ज झाले. मेडिकलमध्ये ते फिमेल असायचं ते डिस्चार्ज कार्डमध्ये निष्पन्न झालेलं आहे. ते घरी आल्यानंतर 10 तारखेला तिला औषधोपचार करून पोलीस स्टेशनला एक फिर्याद दिली. फिर्यादीच्या अनुषंगाने आपण आरोपी पती व तिचे सासू सासरे व तो राहुल यास आपण अटक केलेली आहे. संशयित आरोपी सतीश सोनवणे आणि सपकाळ व इतर आणखी लोक याच्यात आहेत. या अनुषंगाने आम्ही एक फिल्डिंग लावली होती की आणखी याच्यामध्ये असू शकतात बाबा. परत आपल्याला असं पकडायचं म्हणून माननीय CP प्रवीण पवार साहेब, DCP झोन आपले स्वामी साहेब, ACP पगारे साहेब, आमचे PI सोमनाथ जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम तयार केली. ती टीम केल्यानंतर हे महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी, एक होमगार्ड तिच्यासोबत लेडी होमगार्ड, असे आम्ही ट्रॅप लावून त्यांना बोलणं करून दिलं. गुप्तदारामार्फत त्यांनी हो बोलले असे की आम्ही करतोय म्हणून. तर आम्ही ती टीम लावली. आम्ही पहिले आमच्या चौधरी कॉलनी तिथं बोलवायचं ठरवलं, पण त्यांना ह्या गुन्हा दाखल असल्यामुळे संशय आल्याने त्यांनी आम्ही पुसेगाव रोडवर येतो तिथून आपण ठरवू कुठं जायचं काय करायचं. त्या अनुषंगाने आम्ही दोन अशी टीम लावून सापळा रचला व ते आले व त्यांनी कळवलं की आम्हीच आहे. पण त्यांना संशय आला वाटतं की आम्ही पोलीस आहोत का नाही, तर ते पळून जाण्याचा प्रयत्न करता आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक विदेशी बनावटी प्रोब हा मिळून आला, एक टॅब मिळून आला व 4 चाकी गाडी जप्त करण्यात आली. आरोपीचे नाव आहेत राहुल माणिकराव झोंड, जो की तपासणी करतो, आणि सोमनाथ पारसराव बारसे हा ड्रायव्हर आहे. इकडचे तिकडे तो घेऊन जातो. आणि कशा प्रकारे करायचे हे टॅबवर करायचे ना. त्यांचं 12वी पास आहे, काय त्यांना नॉलेज नव्हतं, पण त्या यूट्यूबवरून तो शिकून त्यांनी हे करण्याचा प्रयत्न करत होता. कशा प्रकारे काय करायचं ते पोटाला लावायचा. त्या महिलेचं जी प्रेग्नंट असेल, आपली तो महिला आपण डमी बनवली, ती प्रेग्नंट नव्हती, तरी आपण त्याला असं दाखवलं की प्रेग्नंट आहे. पण त्याच्या आधीच त्यांना संशय आला होता की हे पोलीस असू शकतात, म्हणून ते पळून जायचा प्रयत्न होता. आपण त्यांच्या ताब्यातून एक विदेशी प्रोब आणि टॅब, एक 4 चाकी गाडी जप्त केली. त्यानंतर आपण त्यांना माननीय कोर्टात हजर केलं. माननीय कोर्टाने त्यांना 7 दिवस पिशार दिलं. पिशार दरम्यान आपण त्यांच्याकडून
विचारपूस करून आणखी रॅकेट काय आहे का, कोणाचे संबंध आहे का, हे सगळं तपासून आपण ते उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू. नेमका कशा प्रकारे म्हणजे युट्यूबवर फोन का कशा प्रकारे करत होते? यूट्यूबला जशा पद्धतीने जे चेक करायची माहिती मिळते, त्या माहितीच्या आधारे त्यांनी ते पाहून शिकून त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करायचा. त्या आधारे ते सक्सेस झालं का नाही? करण्याचा प्रयत्न होता ना, तर आपण त्याला आधीच त्याला संशय आला तर पळून जायच्या प्रयत्नात होता. आपण त्याला पकडलं, त्याच्या ताब्यात त्याला अंग झडतीत आपल्याला ते मिळून आलं. हे आधी त्याने केले असावे, ते आपल्याला शोधणं आहे. यानंतर कोणाकोणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, ऑपरेशन कुठं करायचं हे आपल्याला तपासणे आहे.